मुंबईच्या विक्रोळीमध्ये चेतन ठाकूर या शिवसैनिकाचा मृत्यू झालाय। काल रात्री फक्त ताप आल्यानं आदल्या दिवशी त्यांना रुग्णालयात नेलं होतं, मात्र सकाळी त्यांचा मृत्यू झाल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय। चेतन ठाकूर यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिलाय। रुग्णालयानं हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी होती। आमदार सुनील राऊत रुग्णालयात दाखल झालेत। पोलीस नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे नातेवाईकांनी या घटनेवरून संताप व्यक्त केलाय। आता हे टोटल कमर्शियल झालं। कमर्शियल झाल्यानंतर आजपर्यंत ह्या हॉस्पिटलची कंडिशन अशी आहे की ज्या वेळी इथे पेशंट येतो, साधं जरी असं तर 3-4 लाख रुपये बिल होऊन जातं आणि आलेल्या पेशंटमधले 50% पेशंट घरीच जात नाही। आज ही कालची घटना अशी आहे की 32 वर्षाचा मुलगा त्याचं 3 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं, चालत तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला। योग्य त्याचं निदान न झाल्यामुळे किंवा योग्य त्याचं हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्याचा काल मृत्यू झाला। त्याला एक इंजेक्शन दिलं गेलं, ते इंजेक्शन दिल्यानंतर त्याला थंडी ताप भरला आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला। हा हॉस्पिटलचा पूर्ण हलगर्जीपणा आहे। हे 300-400 लोक इथे जमा आहेत, मी आहे, दत्ता दळवी आहेत, आम्ही सगळे आमचे पदाधिकारी आहोत इथे। आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या हॉस्पिटल एक तर मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावं, कारण हे हॉस्पिटल जनतेसाठी लोकांसाठी याचा काडी मात्र उपयोग नाही। हे टोटल कमर्शियल प्रमाणे चालू आहे। इथे चांगले डॉक्टर नाही, चांगली सुविधा नाही आणि त्यामुळे ह्या आलेला माणूस हॉस्पिटल बघून ॲडमिट होतो आणि त्याला योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू होतो। त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की हे हॉस्पिटल बंद होऊन हे महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।